नमस्कार. चला निघूया नाशिकला. नाशिकला पोचताच आमचं पहिलं काम ऑब्व्हियसली खवाना, ते पण अंबिका डायनिंग हॉल. त्यानंतर आम्ही पंचवटीला निघालो, जिथे 5 स्पॉट्स वॉकिंग डिस्टन्सवर कव्हर होतात. तर फर्स्ट स्टॉप काळाराम मंदिर, काळ्या दगडात बनलेली रामाची भव्य मूर्ती. नंतर सीता गुफा, थोड्या पायऱ्या, लहान स्पेस आणि एकदम पुराणिक फील. तर 1 रुपये हा प्रवेश शुल्क असून इथल्या कारिगरांनी इतकं सुंदर सेटअप तयार केलं होतं. मग आलो आम्ही रामकुंडला. एकदम थंडवाट वातावरण होतं. हे आलो आम्ही जैन तीर्थला. इथली सफाई, शांतता आणि आर्किटेक्चर बघूनच मन भरलं. मग या पांडवलेणी केव्स. We are here at Pandavleni Caves. There is just 10 to 20 minutes of trek and we'll be reaching now soon. वर पोचताच आम्ही पाहिलं नाशिकचा फुल व्ह्यू. वा, गुहा, कार्विंग, डोंगर आणि एकदम कूल अँड काम वातावरण. मग आलो आम्ही स्वामीनारायण मंदिरला, जे की अतिशय देखणास्पद होतं. स्वामीनारायणच्या या भक्त निवासातच आम्ही आमचा नाईट स्टे केला. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर संध्याकाळचा इथला वातावरण आणि भरभरून पॉझिटिव्हिटी. लाईटिंगमध्ये तर एकदम डिवाईन फील. जे काही कॅमेरामधून तुम्हाला दिसत आहे त्याहूनही प्रत्यक्षात घेतलेला अनुभव वेगळाच. डे 2. सकाळी आम्ही निघालो ग्रेप एम्बन्सीकडे, नाशिकमधलं एकदम सुपर युनिक रेस्टॉरंट. इथे टेबल्स आणि चेअर्स लिटरली एक नॅचरल ग्रेप कॅनोपीसारखे फील होतात. इथले ग्रेप्स आणि रेझिन्स प्लस इथली झणझणीत मिसळ ट्राय करायला विसरू नका. मग आम्ही आलो श्री गजानन महाराज संस्था, जे की एकदम विलोभनीय मंदिर होतं. इथे चहा नाश्त्यापासून ते अनलिमिटेड लंच ॲज अ प्रसाद तुम्हाला फक्त मिळेल 60 रुपयामध्ये. विशिष्ट आणि खूप सॅटिस्फाईंग. आज आम्ही गजानन महाराज संस्थाच्या भक्त निवासात स्टे केला. मग आम्ही आलो कुशावर्त कुंड, एक गोदावरीचं संगम. नेक्स्टली सर्वात मेन श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, 8वा ज्योतिर्लिंग. खरं सांगायचं झालं तर गर्दी भयानक होते. लोकांना 8 तासही दर्शन मिळत नाही. We are in the biggest line ever. We have somehow cheated and jumped into another line which is so illegal. I feel ready to do it all the time. So we don't know how it's stuck in the middle of nowhere, guys. Literally more 5-6 blocks like this. We are ready. त्यानंतर आम्ही आलो MTDC बोट क्लबला. सनसेटची वाट पाहण्यात थोडा वेळ तर निघून गेला. आणि हा तो परफेक्ट सनसेट स्पॉट. सनसेट पाहताच आम्ही निघालो घरी. अरे आम्ही आमची 2 दिवसाची नाशिक ट्रिप पार पाडली. मंदिराचे दर्शन, सगळे बेस्ट व्ह्यूज, फूड, नेचर सगळं. तुम्हीही नाशिकचा प्लॅन करत असाल तर ही आयटिनरी जरूर फॉलो करा.